करण्यास निघालो होतो. माझे सहकारी माझ्या बरोबर होते आणि ते अगदी आम्ही अनेक प्रकारच्या योजना आखल्या होत्या. अनेक लोकांना ठार मारण्याच्या योजना आखल्या होत्या. अनेक लोकांना त्रास देण्याच्या योजना आखल्या होत्या. अनेक लोकांना फटके मारण्याच्या योजना आखल्या होत्या. पण देवाने त्याला दर्शन दिलं. त्याला समजत नव्हतं की मी आता काय करू, मी कोणत्या वळणावर जाऊ. देवाचा द्वेष्टा असणारा मी त्याच रस्त्यावर मी जाऊ का देवाच्या लोकांवर प्रेम करणारा असा मी हो. आणि इथे तो म्हणतो की मी बहुतेक गोष्टी विसरलो आहे, पण देवाने जेव्हा मला माझ्या गतजीवनातून मला देवाच्या मार्गामध्ये आणलं, तो प्रसंग मी कधी विसरलेलो नाही. आणि त्याने वारंवार प्रभू येशू ख्रिस्ताने जे दर्शन दिलं त्याचा उल्लेख वारंवार अनेक आपल्या पत्रातून अनेक मंडळातून केलेला आहे. म्हणून तो म्हणतो की ज्या गोष्टी विसरावयाच्या आहेत त्या मी विसरलो, पण ज्या गोष्टी विसरावयाच्या नाहीत त्यापैकी एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने जे मला दर्शन दिलं, माझं आयुष्य वळवलं आणि त्या आयुष्यातून मी देवाच्या मंडळांची सेवा केली, देवाची सेवा केली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा प्रार्थना केलेली आहे आणि ती प्रार्थना म्हणजे अत्यंत उत्कृष्ट अशी प्रार्थना आहे. लाजार जो त्याचा भक्त होता आणि त्याचं लाजार, मार्या, मार्था असे तिघं ते बहीण भाऊ होते. त्यांच्या घरी त्याचं येणं जाणं होतं. आणि काय झालं की लाजार आजारी पडला आणि मरण पावला. प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या ठिकाणी होते आणि त्या लाजाराच्या बहिणींनी त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला निरोप केला की तो आमचा भाऊ मेलेला आहे, तुम्ही लवकर या. पण प्रभू येशू ख्रिस्त 4 दिवसात नंतर तेथे आले आणि त्यांनी हंबरडा फोडला. खूप रडत होत्या तिथे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देवाकडे प्रार्थना केली. आणि ती प्रार्थना म्हणजे एक उत्कृष्ट अशी ह्या पवित्र शास्त्रातील प्रार्थना आहे. आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तासारखे आपण त्या प्रकारची प्रार्थना आपण करू शकत नाही. पण इथे आपण पाहतो की आपली ती योग्यता पण नाही, पण येथे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली प्रार्थना त्याप्रमाणे आपण अशी प्रार्थना करू शकतो. ती आपली योग्यता नाही. आपण येथे पाहतो की ही प्रार्थना त्याने भूतकाळात तिथे जे क्रियापद वापरलेलं आहे ते भूतकाळाचं आहे. आणि त्याला विश्वास होता की माझा पिता, माझा स्वर्गीय पिता माझ्याकडून हा चमत्कार माझ्या पित्याच्या गौरवासाठी करणार आहे. आणि म्हणून आपण 2 वचनं वाचणार आहोत. योहानाचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 41 आणि 42 वचन. यावरून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा केली की ती त्याच्या कबरेवरची धोंड काढा. आणि त्यांनी धोंड काढली. यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. 42 वचन. मला माहीत आहे सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवता उभा आहे त्यांच्याकरिता मी बोललो, यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. अगदी भूतकाळात इथे आपण पाहतो की जे क्रियापद आहे तर ते भूतकाळाचं आहे.
आणि त्याचा प्रभू येशू ख्रिस्ताचा जो उपकार स्तुतीचा जो विश्वास आहे तो इतका भक्कम होता की त्याने आपल्या पित्याचे आभार मानले की मी प्रार्थना केली आणि तू ऐकली. होय पित्या, मी तुझा आभारी आहे. आणि तशी प्रार्थना आपण करू शकतो का? आपण ह्या इतका भक्कम विश्वास जर आपला असेल तर आपण इथे हेच करू शकू की देवावरचा जो विश्वास आहे तो आणखी भक्कम करू शकू आणि अत्यंत आश्चर्यकारक गोष्टी देवबाप आपल्याकडून करेल. आणि इथं आपण पाहतो की जेव्हा आपण ह्या जगामध्ये राहतो, जे विज्ञान आहे त्यामध्ये खूप संशोधनं चाललेली आहेत. विज्ञानाच्या जगामध्ये खूप संशोधनं चालली आहेत. जे सामान्य ज्ञान आहे त्यामध्ये पुष्कळ संशोधनं चालली आहेत. आणि आपण येथे पाहतो की जेव्हा आपण देवाच्या राज्यामध्ये आपली इच्छा प्रकट करतो त्यामध्ये सुद्धा देवबाप आपल्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या. उपकार स्तुतीची जबाबदारी त्याने टाकलेली आहे आणि ती उपकार स्तुती आपण करण्यामध्ये आत्म्याने ती उपकार स्तुती करावी अशी देवाची इच्छा आहे. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा पाहायला आपण की जी आपण उपकार स्तुती करतो ती अखंडपणे केली पाहिजे, त्यात खंड पडता कामा नये. दुसरं आपण हे पाहिलं की आपण जी उपकार स्तुती करतो ती निर्णायक असली पाहिजे, त्याच्यात एक भक्कमपणा असला पाहिजे. आपण डळमळीत होऊन उपकार स्तुती करू नये. तिसरा आणि शेवटचा मुद्दा असतो जेव्हा तुमच्यावर देव आशीर्वाद पाठवतो, संकटाच्या अनेक अशा खोऱ्यांमधून तो तुम्हाला बाहेर काढतो, तेव्हा तुम्ही गप्प बसू नये असं या स्तोत्रकर्त्याचं म्हणणं आहे. तुम्ही मोठ्याने देवाने तुमच्यावर केलेले उपकार ते मोठ्याने जगाला सांगा, मोठ्याने प्रार्थना करा, त्याची उपकार स्तुती करा असं तो म्हणतो. आणि इथे स्तोत्रसंहिता ह्याचा 107वा अध्याय आणि दुसरं वचन म्हणतो की तुम्हाला ज्या परमेश्वराने तारलेला आहे त्या परमेश्वराची तुम्ही मोठ्याने स्तुती करा आणि त्याच्या चांगुलपणाबद्दल, त्याच्या प्रीतीबद्दल तुम्ही मोठ्याने इतरांना सांगा. आणि जर तुम्ही विमानतळावर गेला असाल, आंतरराष्ट्रीय विमानतळावर जर गेला असाल, जिथे परदेशातून विमानं येतात आणि परदेशात जातात, तर तिथे ध्वनिक्षेपातून एक जाहिरात सांगितलेली असते की प्रवाशांना उद्देशून ती जाहिरात असते. आणि ती जाहिरात काय असते की तुमच्याकडं तुमच्या लगेजमध्ये, तुमच्या सामानामध्ये जर तुम्ही काही लपवलेलं असलं तर ते घोषित करा, ते डिक्लेअर करा, ते अनाऊन्स करा की माझ्याकडं हे आहे आणि मी ते लपवलेलं आहे. आणि जर नाही केलं तर तुम्हाला दंड सोसावा लागतो किंवा तुम्हाला ते विमानतळावर अडकून ठेवतात. तसंच आपण आपल्या आध्यात्मिक जीवनात जर आपल्याला देव विचारत आहे की तुमच्या जीवनात तुम्ही काही लपवलेलं आहे का, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही असं काही लपवून ठेवलेलं आहे का की जे तुम्ही ते घोषित करत नाहीत, ते तुम्ही उघड करत नाहीत असं देव म्हणतो. आणि जर तुम्ही तुमच्या ह्या हृदयाच्या, तुमच्या ह्या डोक्याच्या लगेजमध्ये, तुमच्या आध्यात्मिक जीवनाच्या लगेजमध्ये काही लपवलेलं असेल तर तुम्ही ते उघड करा. आणि आज ती वेळ आलेली आहे की आपण देवापासून काहीच लपवू शकत नाही. आणि जसं त्या विमानतळावर, आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेहमी असं सांगितलं जातं, वारंवार सांगितलं जातं की तुम्ही काही लपवलेलं असलं तर तुम्ही सांगा, डिक्लेअर करा,
घोषित करा, लपवू नका. तसंच आज देव आपल्याला बोलत आहे की तुम्ही काही लपवू नका. तुमचं काही पाप असेल, तुमच्या काही घोडचुका असतील, माझ्यापासून तुम्ही लपवू शकणार नाही. त्या उघड करा. मी तुमचं तुम्हाला त्या पापातून, त्या घोडचुकातून बाहेर काढायला तयार आहे. आणि तुम्ही जर वाङ्मयाचे, इंग्लिश वाङ्मयाचे विद्यार्थी असाल किंवा नसाल तरी, तर एक जगाचा उत्कृष्ट असा कवी ज्याचं नाव रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन, त्या काळी तो क्षयरोगाने आजारी होता आणि त्या काळात क्षयरोगावर उपचार नव्हते आणि तो अत्यंत त्याच्या छातीमध्ये, त्याच्या शरीरामध्ये अत्यंत वेदना होत होत्या. पण इथे आपण पाहतो की तो देवाची त्या वेदनांमध्ये, त्या यातनांमध्ये, त्या दुःखामध्ये, त्या क्षयरोगाच्या आजारामध्ये तो देवाची उपकार स्तुती करण्यात विसरला नाही. आणि तो म्हणतो की जेव्हा तुम्ही देवाची कोणत्याही परिस्थितीत, आजारात, पाजारात, दारिद्र्यात, तुमच्या गरिबीत जर देवाची स्तुती करत नाहीत, तर तुम्ही झोपलेल्या माणसासारखे आहात. तुमचं आध्यात्मिक जीवन हे झोपी गेलेल्या माणसासारखे आहे. आणि आज कितीतरी लोक असे झोपलेल्या स्थितीत आहेत. त्यांचं जीवन हे अत्यंत निद्रावस्थेत गेलेलं आहे. आणि म्हणून आज आपण कोणत्याही परिस्थितीत देवाची स्तुती करूया, देवाचे उपकार मानूया, देवाचे आभार मानूया, देवाच्या या उपकार स्तुतीचे व्यवस्थापक आपण होऊया. आणि आपण देवाचे आभार अनेक प्रकारे मानू शकतो. आणि येथे आपली जी भूमी आहे, आपला जो देश आहे, तो एक अत्यंत आशीर्वादित देश आहे. आणि त्या आशीर्वादित देशामध्ये आपल्याला देवाने ठेवलेलं आहे. आपलं कुटुंब हे अत्यंत आशीर्वादित आहे. आपल्या आईवडिलांसाठी आपण देवाची स्तुती करूया की होय देवा, मला हा देश दिला. माझा हा देश अनेक साधनांनी विपुल असा आहे आणि ह्या देशामध्ये मी जन्मलेलो आहे. मी माझ्या आईवडिलांचा आभारी आहे. अशा कुटुंबामध्ये मला तू जन्माला घातलेला आहे. देवा, मी तुझी उपकार स्तुती करतो. प्रत्येक गोष्टीसाठी मी तुझी उपकार स्तुती करतो. आणि इथे आज आपण देवाचे आभार मानूया. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानूया, परमेश्वराचे आभार मानूया, परमपित्याचे आभार मानूया की होय देवा, तू प्रभू येशू ख्रिस्त जो तुझा एकुलता एक पुत्र आहे, त्याला तू ह्या जगामध्ये पाठवलं. त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आणि ही उपकार स्तुती आपण करत असताना 3 मुद्दे पाहिलेले आहेत. 3 मुद्दे जे पाहिलेले आहेत त्यामध्ये अखंडपणे तुम्ही उपकार स्तुती करा. आणि दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे की निर्णायक रीतीने तुम्ही उपकार स्तुती करा. पावलाने ते जशी केली की होय देवबापा, मी तुझा आभारी आहे की मला तू खऱ्या मार्गामध्ये आणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये आणलं. तिसरी आपण गोष्ट आपण पाहिली की मोठमोठ्याने त्याची उपकार स्तुती करा, देवाने केलेल्या तुमच्या जीवनामध्ये बदलाची. आणि तुम्ही जर आपल्या मनामध्ये काही लपवून ठेवलेलं आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळावर जसं ते ओरडू अनाउन्समेंट करत असतात, जाहीर करत असतात, तुम्ही काही आपल्या लगेजमध्ये, तुम्ही आपल्या काही सामानामध्ये लपवलेलं असलं तर तुम्ही घोषित करा. आज परमेश्वर तुम्हाला तेच ओरडून सांगत आहे की तुम्ही जर आपल्या मनामध्ये आपलं पाप काही साठवून ठेवलेलं आहे, माझ्यापासून तुम्ही ते लपवलेलं असेल, जर तुमच्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये त्याची घोषणा केलेली नाही, मी तुम्हाला अभय देण्यास तयार आहे. उपकार स्तुती करण्यास विसरू नका. आणि आजचा हा संदेश
जर आपल्याला आवडला असेल तर अगदी निर्णायकपणे ह्या खुलेपणाने ह्या आजच्या संदेशाला तुम्ही दाद द्या. आम्ही आपले आभारी आहोत आणि उपकार स्तुती करण्यास पुन्हा एकदा आम्ही नम्रपणे विनंती करतो, अगदी सविनय विनंती करतो की देवाची उपकार स्तुती करण्यास तुम्ही मुळीच विसरू नका. देवबाप तुम्हावर आपला आशीर्वाद पाठव. अत्यंत कृपेचा काळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे आणि तो कृपेचा काळ तुमच्या आणि माझ्यासाठी लाभदायक आहे. ह्या कृपेच्या काळाचा आपण उपयोग करून घेऊया, उपभोग घेऊया आणि देवाचे आभार मानूया. देव तुमच्यावर आशीर्वाद पाठवो. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा जो संदेश आहे तो 2 व्हिडिओजमध्ये आहे. दोन्ही व्हिडिओज तुम्ही कृपा करून पहा आणि आपला तुम्ही आपली मतं व्ह्यूज आम्हाला पाठवा. धन्यवाद.